नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन। आज आपण आलो आहोत महादेव संस्थान हर्षी येथील टेकडीवर, जिथे की महादेवाचे अतिशय प्राचीन असे पुरातन मंदिर इथे शिवमंदिर आहे आणि जे की पुसदपासून अतिशय जवळ म्हणजे 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हर्षी गावामध्ये हे महादेवाचं एक प्राचीन मंदिर इथे आपल्याला पाहायला या टेकडीवर मिळते। तर इथे सर्वप्रथम टेकडीवर आल्यानंतर अतिशय उंच अशी ही टेकडी आहे आणि या टेकडीवर आपलं महादेव संस्थान म्हणजे शिवमंदिर महादेवाचे मंदिर इथे आहे। तर येथील जे काही कार्यकारी मंडळ आहे, मॅनेजमेंट आहे, त्यांनी इथे चांगल्या प्रकारे आता मंदिरावर सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, जेणेकरून इथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता ते सतत प्रयत्न करत आहेत। आणि आपण पाहतसुद्धा आहात की आता जे या परिसरातील जे काही भाविक भक्त आहेत त्यांना माहीत आहे की 10-15 वर्षापूर्वी अशा इथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या, परंतु जेव्हा कार्यकारी मंडळ इथे स्थापन झालं आणि त्यानंतर त्यांनी इथे चांगल्या विकासाला गती दिली आणि या माध्यमातून भाविक भक्तांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी आटोकाट असे आता प्रयत्न इथली मॅनेजमेंट करत आहे। आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर असं सांगितलं जाते की हे मंदिर जवळपास 400-500 वर्षापासून हे मंदिर आहे आणि अतिशय प्राचीन आहे आणि एक जागृत देवस्थान म्हणूनसुद्धा या शिवमंदिराची ख्याती आहे। आणि इथे दर श्रावण सोमवारी आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे भाविक भक्त येतात आणि भक्तीने ओतप्रोत असे भाविक भक्त इथे येऊन मानसिक शांती आणि एक अतिशय असा आध्यात्मिक अनुभव घेऊन इथून रवाना होतात। आणि अतिशय उंचावर असलेलं निसर्गरम्य परिसरात असलेलं हे जे महादेव संस्थान आहे, हे अतिशय आजूबाजूच्या एरियामध्ये अतिशय म्हणजे एक प्रकारे त्यांना खूप ख्याती मिळालेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरातसुद्धा या असे सुंदर असे वृक्ष आणि तिथे बसण्याची व्यवस्था आणि आपल्या बालगोपाल मंडळींना फार जास्त नाही परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी विरंगुळा करण्यासाठी इथं त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे येथील ज्या मंदिरातील परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे। आता मंदिरामध्ये दर्शनाला आलो असता सर्वप्रथम इथे मंदिरामधल्या गाभाऱ्यातसुद्धा चांगल्या प्रकारे पुनश्च एकदा निर्माण करण्यात आलेला आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा चांगला करण्यात आलेला आहे आणि महादेवाची जी इथे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पिंड दिसते आणि दर्शनासाठी सर्व भाविक इथे येऊन एक चांगल्या प्रकारे दर्शन इथे घेऊ शकतात। तर इथे आल्यानंतर अतिशय मनाला शांती मिळते आणि एक आध्यात्मिक अनुभूती आणि मानसिक समाधानसुद्धा यातून मिळते। आणि श्रावण महिन्यामध्ये तर महादेवाची अतिशय भक्ती होते आणि इथे भरपूर अशी गर्दी या वेळेस या श्रावण महिन्यामध्ये होत असते। इथे आल्यानंतर ओंकार जप करण्याचा मला मोह कधीच टाळता नाही येत आणि आल्यानंतर मला त्यातून अतिशय समाधान आणि एक आत्मिक शांती लाभते। अशा पद्धतीने इथे आपल्या या परिसरातील सर्व भाविक भक्त येतात आणि दर्शन घेतात आणि त्यातून एक नवीन ऊर्जा घेऊन पुढच्या प्रवासाला आपल्या निघतात आणि अतिशय चांगली अशी अनुभूती घेतात। तर अशा प्रकारे सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये याचा लाभ घ्यावा।